हाय. आज आपण कोणतेही प्लांट लावणार नाही आहोत, तर आज आपण हार्वेस्टिंग करणार आहोत आणि ते माझ्या सगळ्यात फेवरेट भाजीचं. आणि मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की खास मला ती भाजी आवडते आणि म्हणून मी ते वेल लावलेला आहे. तर ती भाजी कोणती, तर ते तुम्ही ओळखलंच असेल. तर आज आपण त्या भाजीचं हार्वेस्टिंग करणार आहोत. इथे एक आहे, इथे वेल आहे, हा असा उंच वरतीपर्यंत गेलेला आहे. आणि आज तुम्हाला फक्त मी बसून सांगत नाही आहे, तर थोडंफार तुम्हाला गार्डन पण दिसतंय. तर स्मॉल बाल्कनीमध्ये आपल्याला व्हेजिटेबल लावायचे असतील तर कसे लावायचे हेही तुम्हाला याच्यावरून समजेल की मी हे असा आणि असा पुढच्या साईडलाही आहेत झाडं, पण आता मी हा सेंटरला नाही घेतलेला आहे, त्यामुळे तुम्हाला एक कोपरा दिसतो आहे. त्या साईडला आहे तर तो दुसरा वेल आहे. तर त्या दोन्ही वेलांपासून आज आपण भाजी हार्वेस्ट करणार आहोत. तर चला बघूया आपण की आपल्याला भाजी आज किती मिळते ते. आणि भाजी हार्वेस्टिंगसाठी मी एक ताट घेतलेला आहे आणि कात्री. कोवळी पानं आहेत, मस्त आलेली आहे भाजी. वेल छान चांगले वाढलेले आहेत. तर तुमच्याकडे सुद्धा जागा कमी असेल तर तुम्ही असे कमी जागेमध्ये सुद्धा तुम्हाला आवडणाऱ्या आणि कमी वेळेमध्ये येणाऱ्या व्हेजिटेबल्स लावू शकता. आणि नंतर पुन्हा त्या काढून झाल्या की आपण पुन्हा दुसऱ्या व्हेजिटेबल्ससुद्धा त्याच याच्यामध्ये घेऊ शकता. आणि भोपळ्याची भाजी जर काही तुम्ही कधी ट्राय केली नसेल तर अवश्य करून बघा, खूपच मस्त लागते, टेस्टी लागते. याला भोपळेसुद्धा येतील, पण खाली पडले. आमच्या इकडे माकड खूप येतात, भोपळे धरणार, पण ते माकड किती ठेवतील ते माहिती नाही आहे. पण मला भाजीच आवडते, त्यामुळे मी आत्ता ही पानांचीच भाजी काढते. जे पानं ग्रिलच्या खाली सुद्धा पडली आहेत. आणि आता आपण या दुसऱ्या वेलापासून आपण भाजी काढतोय. खूप उंच गेलेला आहे वेल, त्यामुळे सगळी काढणं पॉसिबल नाही आहे मला. जेवढे हाताला मिळतात तेवढे काढूयात आपण. ह्याला फ्लावर्ससुद्धा आलेले आहेत, पण हे मेल फ्लावर्स आहेत म्हणून मी हे कट केलेले आहेत. हे बघा, ज्यावेळेला याला पाठीमागे असा छोटासा भोपळा आणि त्याच्या पुढे फूल असं दिसेल ते म्हणजे फिमेल फ्लावर्स असतात. आणि मग ते फ्लावर्स आपण ठेवून द्यायचे. हे आता मी कट करून काढलेले आहेत.
तर असं आपलं व्हेजिटेबल झालेले आहे हार्वेस्ट करून, आणि एवढी पानं मिळालेली आहेत, भरपूर मिळालेली आहेत, एक वेळची आपली सहजपणे भाजी होणार आहे. हे प्युअर ऑर्गॅनिक आहे, तर भरपूर भाजी मिळालेली आहे, तर एका वेळची भाजी आपली सहज होईल आणि ती पूर्ण ऑर्गॅनिक भाजी आहे. आणि आपण लावलेल्या भाजीची टेस्ट म्हणजे घरच्या घरी आपण जर काय एखाद भाजी लावली असेल त्याची टेस्ट ही वेगळीच असते. तर तुम्हाला आजच्या हार्वेस्टिंग कसं वाटलं तर ते मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा. आणि तुम्हीसुद्धा असं छोट्या छोट्या जागा जरी कमी असली तरी कमी प्रमाणामध्ये तुम्ही अशी भाजी लावू शकता आणि ऑर्गॅनिक भाजीचा स्वाद घेऊ शकता. तर भोपळ्याची भाजी ही विकत मिळत नाही आमच्या इकडे बाजारामध्ये, आणि म्हणून मी घरच्या घरीच लावलेली आहे आणि मला ती भाजी खूप आवडते. तर तुम्हाला भाजीचं हार्वेस्टिंग कसं वाटलं तर ते मला अवश्य कमेंट बॉक्समध्ये सांगा. मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही आहे. आणि इथंपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल थँक्यू सो मच.